नायब तहसीलदार आले होते आपले देशमुख साहेब आणि तायडे साहेबांचं त्यांचं बोलणं करून दिलं होतं. त्याच्यानंतर मॅडमचं माझं बोलणं झालं. मॅडमला बोललो की म्हटलं मॅडम तो जो हस्तलिखित 7/12 जो आहे ना, तर हस्तलिखित 7/12 म्हटलं ऑनलाईन एकदा तर शासनाने जे परिपत्र काढलं त्या पद्धतीने तुम्ही करा. दुसऱ्याच्या लोकांचं करता तुम्ही तर माझं बी करा म्हटलं एकदा. तर तिच्यामध्ये तुम्हाला असं वाटायचं की बुवा या आग्रह ऑनलाईनसाठी काय करताय, तर मला ऑनलाईनची बी गरज नाही. पण मग म्हटलं बाबा तुम्ही शासन निर्णयाप्रमाणे ज्या लोकांचं तुम्ही केलं तर माझं बी करून टाकायचं. मग त्यांनी मान्य केलं ते. तर त्यांनी ते 15 तारखेचं त्यांनी दिली होती सुनावणी. तर त्यांनी म्हटलं मॅडम ते म्हणे मी 7 तारखेला तो 6 तारखेला येते म्हणे मी रजेवरती आणि 7 तारखेला आल्याच्यानंतर तुम्हाला बोलवून घेते आणि बसल्या बसल्या त्यांच्याकडनं जो अहवाल आलाय म्हणे तलाट्याकडनं तो अहवालाच्या नंतर तुम्हाला मी न्याय देते म्हणे. मग त्यांना सांगितलं की म्हटलं मॅडम तो न्याय बी आहे, पण मग हे जे मुजूर जे आहे म्हटलं कर्मचारी तलाठी झाला सर्कल झाला म्हटलं तर हे लोकांकडनं पैसे घेतात, लोकांचे काम करत नाही म्हटलं. तर यांच्यावर बी कारवाईची त्यांच्यावर बी त्यांच्यावर बी कारवाईची मागणी म्हटलं मॅडम इथं. आणि ह्या सरकारी या तलाठी आणि सर्कलच्या कार्यालयामध्ये जे खासगी दलाल लोक तिथे बसून त्यांच्या खुर्च्यावरती ते बसून त्या लोकांकडनं ते पैसे घेऊन त्यांची लुटमार करतात. तर त्यांची त्या सरकारी कार्यालयातून हकालपट्टी करा आणि त्यांच्यावरती पोलीस कंप्लेंट गुन्हे दाखल करा म्हटलं इथं, की जेणेकरून गोरगरीब लोकांना जो मानसिक छळ होतो, त्रास होतो तो त्यांना होणार नाही इथं. मॅडम ते त्यांनी सर्व गोष्टी मान्य केल्या आणि म्हटलं मॅडम मी एसडीएम कार्यालयाच्या सामने बसलाय म्हटलं. ते एसडीएम कार्यालयाकडनं मला लेखी पाहिजे म्हटलं याच्या बाबतीमध्ये, की बुवा आम्ही ज्या ज्या काही विषय साहेबांना बी सांगितलं. त्याच्यानंतर नायब तहसीलदार आले होते देशमुख साहेब, त्यांना बी सांगितलं म्हटलं मला लेखी द्या. आणि म्हटलं माझे जे काही नेते मंडळी आहे समाजाचे किंवा इतर जे काही मित्रमंडळी आहे म्हटलं त्यांच्या माध्यमातून मी उपोषण सोडायला तयार आहे. बाकीचं माझा अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत व्यक्तिगत दोष नाही आहे. फक्त छोटीशी मागणी आहे, त्याच्या बाबतीत तुम्ही दाखल घ्या ना न्याय द्या म्हटलं. जी पण मॅडमनी कळवलंय ना तुम्हाला, तर त्यांनी सांगितलं तहसीलदार सोयगावनी सांगितलं तुम्हाला की मी 8 तारखेला 7 तारखेला करणार होते, पण तुम्ही 8 तारखेला म्हटलं. त्यामुळे आम्ही 8 तारीख त्यांनी पण 8 तारीख दिली. त्यानुसार 8 तारखेला तुमच्या अर्जावर अर्जावर कारवाई करणार आहे. बरोबर आहे का? आणि तुम्हाला न्याय देणार आहे. बरोबर. सदरचं जे उपोषण आहे जर समजा आणि 8 तारखेला 8 तारखेला झाला 13 तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसतो. जर नाही झालं तर चालेल. आणि माझी एक विनंती आहे की बाबा सर्कल वरती आणि तलाट्यावरती जे त्यांची चौकशी एसडीएम साहेबांच्या माध्यमातून कार्यालयाच्या माध्यमातून त्यांची चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई म्हणजे त्या लोकांना मी निलंबन आणि बडतर्फीची मागणी केली आहे आणि त्याची ताडकापडकी बदली करा तिथून. एक तर म्हणजे लोकांना खूप त्रास होतो गरीब लोकांना. म्हणजे तिथे प्रशासनाच्या त्या वरच्या अधिकाऱ्याला काही समजत नाही मॅडम. म्हणजे तुम्ही आज वरिष्ठ अधिकारी आहे ते कनिष्ठ अधिकारी असल्यामुळे तुमचं त्यांनी प्रत्येक ठिकाणी मानपान ठेवायला पाहिजे, पण त्या पद्धतीत असं होताना दिसत नाही. तर माझी मागणी आहे की बाबा तुम्ही जर का अशा काही मुजोर जे अधिकारी असतील कर्मचारी की बाबा शासनाच्या परिपत्रक आता तुम्ही विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज राज्य समाधान शिबिराच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याच्या बाबतीमध्ये शासन प्रत्येक भागामध्ये ते शिबिर आयोजन करते की बाबा लोकांचा जो जे हेरपाटे एक तर सरकारी कार्यालयामध्ये मारले जातात ते कमी व्हायला पाहिजे, जागोजागी त्यांचं प्रशासन निपटारा व्हायला पाहिजे. पण त्याची बी तुम्ही पण त्याचा फज्जा उडवून राहिलाय मॅडम. 8 केली मी अहवाल दाखल केला असं दिलं होतं. आहे ना संदर्भ क्रमांक 2 तर तिच्यामध्ये मला ते नको म्हणून मीच कट करते. हा तर मॅडम माझी ते पण मागणी आहे की बाबा तुम्ही सर्कल आणि तलाठीची चौकशीचं किंवा आम्ही त्यांच्यावर चौकशी करतो. तहसीलदार मॅडम करणार आहे. तहसीलदार मॅडमनी प्रस्ताव त्यांचा पाठवला की मी वर पाठवून देते. नाही हा जो विषय ना तहसीलदार बेनी मॅडमच पैसे मागितले अशी तक्रार केली. तुम्ही सांगा तुम्ही आता काय करतात याच्या बाबतीमध्ये मी वरच्या लेवलवरती उपोषणाला बसला. त्यांचं आहे कलेक्टर आणि वरिष्ठांना पाठवा, ते काही करू शकतात. वरिष्ठांना पाठवते मी 100%. वाचून घ्या एकदा. बसत तिथं बसन तुम्ही वाचून घ्या. तुम्ही 2 दिवसापासून आणि एवढ्या गोष्टीसाठी 2-2 दिवस उपोषणाला बसायला नाही पाहिजे. पहिल्या दिवशी आपण सरांनी रिक्वेस्ट केली त्यांना. सरांनी आतमध्ये बोलवलं होतं त्यांना. जे तुम्ही पहिल्या दिवशी आज जे केलं तहसीलदार मॅडमला बोलणं त्यांच्याशी अहवाल मागवलं ते 1 तारखेलाच करायला पाहिजे. काल पण येऊन गेले मी. काल आले होते की नाही? हो ना. आलो. सर्कल आणि तलाट्याचा जो 100% तुम्हाला न्याय देणार. बस 100% न्याय देते. 100% हे घ्या पाणी. 100%. मॅडम शब्द दिलेले नाही. हात लावा, हात घ्या ना, लावा ना. तुम्ही हात लावा मॅडम, तुम्ही हात लावा. चला ह्याच्यावर लिहा तुम्ही. दिनांक 8/7 या तारखेपर्यंत कारवाई व्हायला पाहिजे. दिनांक 8/7/24 रोजी
मला न्याय मिळाला नाही तर मी 13/6 काही गरज नाहीये त्याच्या आधी देऊन टाकू आपण एवढं फक्त सही करू द्या काही हरकत नाही. 26 रोजी कारवाई न झाल्यास न्याय मिळाला नाही तर नाही तर 13/6 काय झालंय माहिती का वरून निवडणूक आयोगाचं हे आलेलं रोजी पुन्हा Yes, उपोषण करेल करिता सदर उपोषण तात्पुरते परत स्थगित करत आहे. तात्पुरते स्थगित करीत आहे. साहेब तुम्ही पण हात लावा. मॅडम आहे मॅडमचा हात आहे.